नमस्कार. आजच्या सत्य घटनेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जगभरात विकृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. लैंगिक विकृतीने पछाडलेले लोक इतक्या खालच्या थराला जातात की त्यांना माणुसकी आहे की नाही असा प्रश्न पडतो. उत्तराखंडमधील कोटद्वार येथील सरकारी रुग्णालयात एक विकृत अंतरुण महिलांच्या वॉर्डमध्ये जाऊन हस्तमैथून करत होता. हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पौरी गढवालच्या कोटद्वार येथील ही घटना घडली आहे, जिथे एका तरुणानं महिला वॉर्डमध्ये प्रवेश केला आणि उघडपणे अश्लील कृत्य केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की महिला वॉर्डमध्ये एका खाटेजवळ उभा राहून तो पुरुष हस्तमैथून करत आहे. वृत्तानुसार ही घटना बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी घडली. एक तरुण रुग्णालयातील महिलांच्या वॉर्डमध्ये आला. तेथील एका खाटेजवळ उभा राहिला. तोवर सर्व काही ठीक होते, पण त्यानंतर तरुणाने पॅन्ट खाली केली आणि तो नग्न झाला. या नीच प्रकाराने महिला घाबरल्या. एका महिलेने मोबाईल कॅमेरा काढून हे नीच कृत्य चित्रित करण्यास सुरुवात केली. असं केल्यामुळे तो तरुण हस्तमैथून करत असल्याचे कॅमेऱ्याबद्ध झाले. भेदरलेल्या अवस्थेतील काही महिलांनी वॉर्डमधील अलार्म वाजवला. त्यासरशी तो सावध झाला. काही वेळातच गार्ड येणार हे लक्षात येताच त्याने तिथून पळ काढला. पण त्याचे हे कृत्य कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्याने त्याच्या विरोधात एक पुरावा मिळाला होता. वॉर्डमध्ये एका परिचारिकेला पाहून त्या व्यक्तीने असभ्य वर्तन केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाची तक्रार नागरिक आणि वकिलांनी केली असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पोलिसांकडे केली. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही त्या विकृताची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी फुटेज तपासले असून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा दावा पोलीस करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरही शेअर करण्यात आला. महिलेच्या सुरक्षेच्या नावाखाली उत्तराखंडमधील रुग्णालयामध्ये निष्काळजीपणा केला जात असल्याची टीका केली जात आहे. या विकृताबद्दल संताप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. धन्यवाद.